नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 8वीचा भूगोलाचा तो पाठ आहे भूमी उपयोजन, याचा काही थोडासा भाग राहिला आहे तो आज आपण पाहणार आहोत आणि मग लोकसंख्या जो पाठ आहे त्या पाठाकडे आपण वळणार आहोत. तर आपलं निवासी क्षेत्र झालं होतं की निवासी क्षेत्रामध्ये काय केलं जातं की जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला. निवासी क्षेत्रामध्ये राहण्याचं क्षेत्र, तर याच्यामध्ये जमिनीचा जो वापर आहे तो लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. म्हणजे मग या क्षेत्रामध्ये घरे असतील, इमारती असतील, या बाबींचा समावेश होतो आणि लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. की अशा प्रकारचं निवासी क्षेत्र आपल्याला शहरामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. तर वाहतूक सुविधाचे क्षेत्र, आता शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकाचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. जसे सार्वजनिक बस सेवा असेल, लोहमार्ग असेल, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्याही जास्त असते. यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. म्हणजे वाहतूक सुविधा ज्या आहेत त्याचे एक क्षेत्र असतं की आपल्याकडे जे ST बस स्टँड असतील, लोहमार्ग, आपल्याकडे रेल्वे नाही पण ज्या भागामध्ये असेल तिथे रेल्वे मार्ग असतात, शहरी भागामध्ये मेट्रो असतात, अजून भाड्याचे प्रवासी मोटारी असतात. त्याचप्रमाणे खाजगी वाहनांची सुद्धा संख्या जास्त असते. मग अशांसाठी कसं पाहिजे की शहरामध्ये रस्ते असतील किंवा लोहमार्ग स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन असेल, मग त्यासाठी लागणारा पेट्रोल पंप असेल, नंतर वाहनतळ असेल, नंतर दुरुस्ती केंद्र असेल, ह्या जी आवश्यकता आहे ते सगळं ह्या वाहतूक क्षेत्रामध्ये समाविष्ट होतं. आता सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, आता यामध्ये काय की लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक व स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात. उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. वाढत्या लोकसंख्येचा ताण सेवा सुविधांमुळे शमला जातो. की हे जे आहे हे सगळे सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जातात. आता पुढे आहे मनोरंजनाची ठिकाणे. आता मनोरंजनाच्या ठिकाणीमध्ये काय येतं की शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही विशेष भाग राखून ठेवण्यात आलेला असतो. म्हणजे अशा भागाचा वापर मग प्रामुख्याने मैदानी असतात, मोठमोठी बगीचे असतात शहरामध्ये, त्यात मोठे मोठे जलतरण तलाव असतात म्हणजे पोहण्याचे तलाव, नाट्यगृह असतं इत्यादीसाठी केलेला असतो. त्यानंतर मिश्र भूमी उपयोजन, जे काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर असे म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र, जे नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विशेष रंग वापरतात. जर तिथं समजा निवासी क्षेत्र दाखवायचं असेल तर ते लाल रंगाने, निळा दाखवायचा असेल तर निळा रंग जो व्यावसायिक क्षेत्र दाखवतो, पिवळा आहे तो कृषी क्षेत्र दाखवतो आणि हिरवा आहे तो वनक्षेत्र दाखवतो. म्हणजे नकाशावर जर अशी वेगवेगळी क्षेत्र, निवासी क्षेत्र दाखवायचं असेल, व्यावसायिक क्षेत्र दाखवायचं असेल, कृषी क्षेत्र दाखवायचं असेल किंवा वनक्षेत्र दाखवायचं असेल तर हे कलर तिथं वापरले जातात. त्यानंतर संक्रमण प्रदेश व उपनगरे. आता संक्रमण प्रदेश कशाला म्हणायचं तर नागरी वसाहतीच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. तसेच येथील सांस्कृतिक जीवन हे मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली दिसते. या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. मग उदाहरणार्थ वांद्रे, जी मुंबईजवळची ही भांडूप, ही जी उपनगरे आहेत ती अशाच पद्धतीनं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जरा विचार करा, भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारचे भूमी उपयोजनच आहे का तर जर पडीक असेल तर हो ते एक आहे, कारण एक ठराविक कालावधीसाठी शेतकऱ्यांनी ती जमीन पडीक ठेवलेली असते, त्यामुळे ते सुद्धा एक प्रकारचं भूमी उपयोजनच
आहे असा पद्धत म्हणू शकतो. त्यानंतर नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले आणि हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगाराच्या संधीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे स्थलांतर होते. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच प्रश्न गंभीर असतो. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. शहराच्या उत्पत्तीपूर्वी शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहराचा विकास साधला जाऊ लागला. आता मग एक नियोजनबद्ध अशी शहरं असतात. मग त्याच्यामध्ये जे आहे दक्षिण कोरियातील सिंगापूर असेल, सेऊल असेल, नंतर स्वित्झर्लंडमधील झुरिच, त्यानंतर अमेरिकेची संयुक्त मधले वॉशिंग्टन DC, नंतर ब्राझीलमधलं ब्राझिलिया, भारतमधलं चंदीगड आणि भुवनेश्वर ही जी आहे ती नियोजित शहराची उदाहरणं आहेत. आता तुम्हाला इथं आकृती आपल्याला पुढं दिलेली आहे की भूमी योजनाची विभाजित वर्तुळं दिलीत आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. आता आपण डायरेक्ट भौगोलिक स्पष्टीकरण बघूया की तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, त्याची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. जसे जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे. त्या मानाने भारतातील वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. म्हणजे प्रदेशातील भूमी उपयोजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते. म्हणजे जपानचा जरी जो भाग आहे त्याच्यामध्ये वनाखाली जमीन जास्त आहे त्यांची आणि शेतीखालील कमी आहे. आणि या उलट भारताचं कसं आहे की वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी आहे आणि जी शेती आहे ती जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि ह्या ज्या त्या देशातील भूमीचं उपयोजन कशा पद्धतीचं आहे त्यानुसार त्या देशाची विकासाची पातळी समजून आपल्याला सहजासहजी घेता येते. आता त्यानंतर जमिनीची मालकी हक्क आणि मालकी हक्क तो जो आहे ते आपण पाहूया. हे प्रश्न तुम्हाला स्पष्टीकरण पाहिल्यानंतर लक्षात येईल की 7/12 उतारा जो आहे ते आपण वारंवार ऐकतो, घरी सुद्धा ऐकतो. पण नेमकं काय आहे 7/12 उतारा? तर भूमी उपयोजनामध्ये आपण जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले. परंतु जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील 7/12चा उतारा या कागदपत्रात पाहता येते. याविषयी आपण थोडी माहिती घेऊ की भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कशा पद्धतीने केला जातो, मग तो ग्रामीण भागामध्ये कसा केला जातो, शहरी भागामध्ये कसा केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. परंतु ही जी जमीन आहे ती जमीन काही लोकांच्या वैयक्तिक मालकाची असू शकते किंवा काही सरकारच्या मालकीची असू शकते. आणि याविषयीची जी नोंदणी आहे ती सरकारच्या महसूल खात्याकडे केलेली असते. आणि नोंदणी केलेल्या जमिनीविषयक सर्व माहिती आपल्याला ह्या महसूल खात्याकडचा जो 7/12 उताराचा जो कागदपत्र आहे हे तर या 7/12 उतार्यामध्ये याविषयी आपल्याला सगळी माहिती मिळते. आता 7/12च्या उतार्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 हा जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत की या 7/12 उतार्यामुळे ही जमिनीचा मालकी कुणाच्या नावावर आहे ही जमीन आणि हा जो उतारा आहे तो कुणामार्फत दिला जातो तर शासकीय अभिलेख महसूल विभाग जे आहे त्यांच्यामार्फत हा उतारा आपल्याला दिला जातो की क्रमांक 7 आणि क्रमांक 12 हा जमिनीच्या मालकाचा हक्कासंबंधी कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्यातील ही काय आहेत विशेष अशी कलम आहे. त्यामुळे याला 7/12 असं नाव दिलेलं आहे. म्हणजे 7/12 उतारा म्हणजे काय, जमिनीचा एक प्रकारचा आरसाच असतो तो. म्हणजे जमीन किती आहे, कुणाच्या मालकीची आहे, पडीक आहे, बागायत आहे, सगळी माहिती तुम्हाला या उतार्यामध्ये मिळून जाते. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष
जमिनीवर न जाता त्या जमिनीचा अंदाज आपल्याला घरबसल्या जागी मिळू शकतो. तुम्हाला इथं जर पाहिलं तर हा नमुना दिलेला आहे, तर तो नमुना बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीचा हा 7/12 उतारा असतो. म्हणजे महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकाच्या मालकी हक्क, कर्जाचा बोजा, जमिनीचे हस्तांतरण, त्यातील पिकाखालील क्षेत्र यांचा समावेश असतो. यापैकी गावाचा नमुना क्रमांक नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून 7/12 उतारा तयार होतो. म्हणजे महसूल विभागाचं जे रजिस्टर असतं त्यामध्ये ती जमीन कोणाच्या मालकीची आहेत किंवा त्या जमिनीवर कर्ज आहे का, त्यानंतर जमिनीचं म्हणजे बाबा ही कुणाला विकलेली आहे, कुणाकडे तिचं हस्तांतरण झालेलं आहे किंवा त्या जमिनीचं किती टक्के क्षेत्र पिकाखाली आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला या 7/12 उतारामध्ये मिळते. त्यामुळे याला 7/12 उतारा असं की मिळतात की क्रमांक आहेत 7 आणि 12 हे जे हक्क आहेत ते या क्रमांकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जमीन व महसूल व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने आपल्याला पाहायला मिळतात. आता मग हा जो 7/12 उतारा आहे तो कसा वाचायचा? आता तो वाचण्यासाठी बघा आपण अशा प्रकारे वाचू शकतो. भोग वाटादार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते. म्हणजे भोग वाटादार वर्ग 1 असं तिथं जर असेल तर तिथं जी जमीन असते ती जमीन जी असते ती पूर्ण त्या मालकाची असते किंवा मालकी हक्काची असते. आता भोग वाटादार वर्ग 2 म्हणजे सरकारने ही जमीन जी आहे ती अल्पभूधारक म्हणजे ज्यांच्या जमिनी कमी आहेत अशा लोकांना किंवा ज्यांना जमीन नाही अशा लोकांना ही जमीन करण्यासाठी दिलेली असते. आणि ही दिलेली जमीन जी आहे ते समजा जिल्हा अधिकाऱ्यांनी जर परवानगी दिली तरच ही जमीन विकण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी परवानगी देण्यात येते की तरच या जमिनीची विक्री किंवा एक भाड्या तत्वावर किंवा कुणाकडे गहाण म्हणा किंवा एखाद्याला दान किंवा दुसऱ्याला द्यायचे असं आपण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी असावी लागते. त्यानंतर त्याखाली आकार जमिनीवर लावलेला आलेला कर रुपये आणि पैसे यामध्ये दिलेला असतो. जो आकार जो लावलेला असतो तो कर जो आहे तो पैसे आणि रुपयेमध्ये दिलेला असतो. आता इतर हक्क जो आहे इतर म्हणजे मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांचे नाव नोंदणी असते. तसेच सदर जमिनी संदर्भात घेतलेले कर्ज फिटले आहे किंवा नाही हे सुद्धा इथं आपल्याला समजते. आता मिळकत पत्रिका म्हणजे प्रॉपर्टी कार्ड असतं. आता बिगर शेत जमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केलेली असते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो आणि यात खालील माहिती असते. सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती आपल्याला मिळकत पत्रिकेद्वारे मिळते. आता तुम्हाला इथं आलेख दिलेला आहे, स्तंभालेख आहे हा बहुस्तंभालेख म्हणू आपण की या बहुस्तंभालेखामधून तुम्हाला काय करायचे याची उत्तरं द्यायची आहेत. तर याची उत्तरं जी आहेत ते आपण पुढच्या तासाला बघूया. की आपण आता सध्या हे नेहमी लक्षात ठेवा, हे बघूया की भूमी उपयोजनावर परिणाम करणारे काही घटक आहेत. तर ते घटक कोणते? तर ग्रामीण भूमी उपयोजनाचे वेगळे आहेत आणि नागरी भूमी उपयोजनाचे वेगळे आहेत. तर नागरी भूमी उपयोजनामध्ये मग कोणकोणते घटक परिणाम करतात? तर त्याच्यामध्ये पहिले येतं हवामान, हा एक मुख्य घटक परिणाम करतो. त्यानंतर मृदा असेल, उताराचे स्वरूप आहे, जलसिंचनाच्या सुविधा असतील, नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा सरकारी धोरण आहे. तर हे जे ग्रामीण भूमी उपयोजनावर हे परिणाम करणारे घटक आहेत. तर नागरी भूमी उपयोजन आहे त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते? तर भूक्षेत्राचे स्थान म्हणजे ते जी जमीन आहे तिचं त्या क्षेत्र म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये ती आहे त्याचं तिथली नैसर्गिक साधन संपत्ती, नंतर गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण, त्यानंतर खाली मनोरंजनाच्या सुविधा व सरकारी धोरण ही परिणाम करणारे घटक आहेत. आता इथे तुम्हाला खाली एक विभाजित वर्तुळ दिलेलं आहे आणि या विभाजित वर्तुळ करून तुम्हाला इथं परत प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. आता इथं आपल्याला विचारले की शेतीयोग्य जमीन किती टक्के आहे. जर इथं आपण सगळ्याचा विचार केला
तर 56.8% जमीन जी आहे ती जमीन शेतीयोग्य आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तर नापीक जमीन किती आहे की जिथं बिगर शेती म्हणजे जमीन नाही आहे ते 10.2%. महाराष्ट्रातील वनाखाली जमीन किती टक्के आहे तर महाराष्ट्रातील वनांखाली जमीनचा विचार केला तर 16.9% येतं आणि महाराष्ट्रात बिगर जमीन क्षेत्र किती आहे तर इथं 10.2% येऊ शकतं. आता इथं हा आपला पाठ तर संपलेला आहे. याच्यावरचे प्रश्न उत्तर तुम्ही लिहून ठेवायचे आणि पुढच्या तासाला लोकसंख्या हा जो पाठ आहे तो आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा पाठ वाचायचा आहे आणि ह्याच्यावरची प्रश्न उत्तरं सोडवायचे आहेत. बघा सोडवता येतात का. या चार्ट पेपरचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे प्रश्नाची उत्तरं सोडवता येतील. तर पुढच्या तासाला राहिलेला भाग अभ्यासूया, स्वाध्याय सोडवा. तर आज इथेच थांबूया. धन्यवाद.